बराच आवाज कमी येतोय. येस येस येस. क्या बात है, क्या बात है. So once again, great Riyesh Moore. कसे आहे माझ्या मित्रांनो? Yes, very nice, very nice. तरी देखील अजून काही आवाज कमी येतोय. मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही की पुन्हा तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं नाहीये. हॅलो. चला मी थोडासा प्रयत्न करतो तुमच्याकडून बोलून घेण्याचा. तुम्ही आहात सर्व माझ्यासोबत? क्या बात आहे. सो बघू आपण ट्राय करूया मित्रांनो. बऱ्याच प्रोग्रामला मी ज्यावेळेस जातो ना मित्रांनो त्यावेळेस बऱ्याचदा मी लोकांना काही प्रश्न विचारतो पण त्याचं उत्तर आजपर्यंत मला भेटलं नाही. सो प्रकाशजी तामशेकर सर यांनी मला सांगितलं की सर तुम्ही या आणि ह्या प्रोग्राम मध्ये तो प्रश्न विचारा, मी गॅरंटी देतो नांदेडकर आहे. नांदेडकर प्रत्येक एका प्रश्नाचं उत्तर इथं ठेवताय. तर का तुमची परवानगी असेल तर मी हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो? मित्रांनो प्रश्न असा आहे, नीट व्यवस्थित ऐका. प्रश्न असा आहे की या धर्तीवरती असा एकमेव सजीव आहे जो बोलू शकतो. या धर्तीवरती असा एकमेव सजीव आहे जो हसू शकतो. असं म्हणजे कोण? अजून पण जे बोलले नाही ते माणूस नाही का? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. या धर्तीवरती असा एकमेव सजीव आहे जो बोलू शकतो. या धर्तीवरती असा एकमेव सजीव आहे जो ऐकू शकतो. असं म्हणजे कोण? सर तुम्ही माणूस असेल तर बोला, तुम्ही माणूस असेल तर हसा, तुम्ही माणूस असेल तर पाहिजे ते करा. कारण ज्याला तुम्ही मानता जे ईश्वर अल्लाह वाहेगुरु जे काय आहे तर तो एकच. त्याने माणूस म्हणून तुम्हाला जर अधिकार दिला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. तर जे इथं माणूस आहे एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं. मित्रांनो मला सांगा, आज जर कोणत्या प्राण्याची इच्छा असेल माणूस सोडून आणि ह्या प्रोग्राम मध्ये यायचं असेल तर का तो येऊ शकतो? हे मानवाला त्या परमेश्वराने दिलंय, त्या परमपित्याने दिलेलं आहे. विचार करा मित्रांनो, आज तुम्हाला हात आहे, ज्याला हात नाही टाळ्या वाजवायला लावल्या काय वाजवू शकतो? हॅलो नाही. ज्याला पाय नाहीये आणि त्याला सांगितलंय जम्प उड्या मारायला लावल्या का तो मारू शकतो? नाही. हॅलो नाही. ज्याला भाषा नाही त्याला सांगितलं बोल तर का तो बोलू शकतो? नाही. मग सर्वात प्रथम ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय ना आणि माणूस आहे हे आज तुम्हाला समजलं, आपल्या सर्वांच्या आई वडिलांसाठी हृदयापासून माहिती नाही देव कशात आहे, पण जो खरा आई वडिलांचा इमानदारीनं सांभाळ करतो ना, मान सन्मान ठेवतो ना मित्रांनो, देव त्याच्यात आहे. सो आज तुम्ही सर्व प्रकाशजी तामशेकर सर यांच्या डायमंड फंक्शन साठी आलेले आहे. सर हे कोण आहे? सर्व चेहरे हे कोण आहे? का कोणी जर थोडे मोजके चेहरे ठेवले तर का प्रकाशजी तामशेकर सरांना ओळखत होतं? माहिती होते? कुठं गुगल वरती यांचा फोटो पडलेला होता सर्च करण्यासाठी? हॅलो बरोबर. पण आज रियांश मध्ये त्यांनी 18 महिन्यापूर्वी रियांश करण्याचं डिसिजन घेतलं. प्रथम प्रोडक्ट घेतले, यूज केले. त्यानंतर जो रिझल्ट आला तो रिझल्ट त्यांनी सांगायला सुरुवात केली. माझ्या डिअर फ्रेंड, माझ्या मित्रांनो सांगायला आवडेल की आज त्या प्रकाश तामशेकर सरांना 18 महिन्यानंतर गुगलवर सर्च करायची वेळ आली. का
का असं झालं? का असं झालं? जो माणूस परिस्थितीशी लढा देत होता, गरिबी हे एखाद्या गोचीर जशी एखाद्या जनावराला चिटकून बसते अशी गरिबी त्यांना चिटकून बसलेली होती. वयाची कितीतरी वर्ष ह्या प्रकारची तामशेकर सरांनी वेगवेगळ्या कंपनीला लढा दिला, पण नाही मिळाली ती सक्सेस. जिगरा होता काहीतरी करून दाखवायचा, पण नाही मिळाला तो सक्सेस मित्रांनो. पण बोलतात ना, जर तुम्ही चांगलं कार्य केलं आणि जर सातत्य असेल त्या कार्यामध्ये, तर परमेश्वर पण कोणाच्या तरी रूपात येऊन तुम्हाला ते मिळवून देतो जे तुम्हाला अपेक्षित असतो. ते रियाश होतं जे प्रकारची ताकद सरांना भेटलं, जे रियाश होतं प्रकारची तामशेकर सरांना भेटलेलं. आणि आज हा कोहिनूर हिरा रियाशने खऱ्या अर्थानं कोहिनूर तुमच्यासाठी बनवून दिला नाही. पण ही गोष्ट इथं थांबत नाही मित्रांनो. ज्या प्रकारची तामशेकर सर आज जे डायमंड झाले ना, तर पहिल्यापासून मी बघतोय मित्रांनो, खूप नेटवर्कर बघितले. मी पण एक नेटवर्कर आहे. आज कंपनीचा ओनर असेल, पण मी पण एक नेटवर्कर आहे. आज नेटवर्करचे हे हाल कशामुळे? आज नेटवर्करला मान सन्मान नाही हे कशामुळे मित्रांनो? आज नेटवर्कराला भली मोठी भूक झालेली. हे डिमांड, ते डिमांड, हे माग, ते माग. एकमेव नांदेडचं मी व्यक्तिमत्व बघितलं. असं नाही काही अगोदर माझ्याकडे नांदेडचे कोणी आले नाही. लॉकडाऊन मधून भरपूर चेहरे येऊन गेले, भरपूर सारे डिमांड, पण त्यांना एकच बोललो, आय एम सॉरी, ही कंपनी तुमच्यासाठी नाहीये. कारण कंपनी टिकवायची असेल तर ओनरला पहिली गोष्ट बंद करावं लागते, तेव्हा जाऊन कंपनी टिकते मित्रांनो. आय एम सॉरी, कंपनी तुमच्यासाठी नाही मित्रांनो. ज्यावेळेस प्रकाशजी तामशेकर सर आले, ते म्हटले सर माझी एक डिमांड आहे. मनात बोललो हा पण माणूस त्यामधलाच दिसतोय. गालामध्ये स्माईल आली. बोललो सर बोला ना काय? ते म्हटले सर माझी डिमांड अशी आहे, कंपनीला काय पाहिजे ना ते कष्ट करायची माझी तयारी आहे, फक्त तुम्ही सिस्टम चालू ठेवा, डायमंड फॅक्टरी लावून देतो. मित्रांनो डिमांड आवडली ना. आज तुम्ही बघताय एका लेकराला जसे त्याचे आई वडील सांभाळताय ना, अशा प्रकारचे तामशेकर सर आज तुम्हाला सांभाळताय. तुमची केअर करताय. तुमच्या मुखामधून ऐकतं जे त्यांच्याविषयी सांगतोय हे बरोबर आहे की चुकीचं हे सांगणार आहे मित्रांनो. लीडर असावा तर कसा असावा? लीडर असावा ना तर प्रकाशजी तामशेकर सरांसारखा असावा. आणि बस आता हे जे डायमंड झाले ना, हे जे डायमंड झाले तर फक्त हे ना बीज टाकल्या गेलेले मित्रांनो. मी वचन देतो नांदेडकर वाल्यांना, यानंतर रियांश मधून नांदेडकर वाल्यांसाठी रियांशची डायमंड शिपची फॅक्टरी चालू करून देणारे वचन मी तुम्हाला देतोय. आणि वचन कशामुळे देतोय मित्रांनो? हे वचन देतोय आज कंपनीकडे जे प्रोडक्ट आहे, आज जे कंपनीकडे प्रोडक्ट आहे याच्यावरती मला विश्वास आहे. आज कंपनीकडे जे प्रोडक्ट आहे याच्यावरती मला विश्वास आहे, म्हणून हे वचन तुम्हाला देतो. मला सांगायला आवडेल मित्रांनो, आज डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांकडे त्यांचं स्वतःच काहीतरी प्रोडक्ट आहे, त्या नावाने ती कंपनी ओळखल्या जाते. मग कोणाकडे मूळव्याधासाठी आहे, कोणाकडे मुतखड्यासाठी आहे, तर कोणाकडे डायबिटीस साठी, तर कोणाकडे संधिवातासाठी आहे. आणि त्याच्यावरती ते रिझल्ट घेतात आणि ते रिझल्ट इतरांना दाखवून ते बिझनेस करतात. हे सांगतो. पण रियांशकडे याचं स्पेशल काय? तर रियांशकडे या सगळ्यांचं स्पेशल आहे. या सगळ्यांचं स्पेशल काय? तर रियांशकडे या सगळ्यांचं स्पेशल आहे रियांश अमृत ज्यूस, जे मूळव्याध, मुतखडा, डायबिटीस, हाय बीपी, लो बीपी, आम्लपित्त, दम्याचे विकार, स्त्री पुरुषांचे गुप्त आजार, पॅरालिसिस, संधिवात, असे जे मी आजार सांगतोय, अशा निरनिराळ्या असंख्य आजारावरती चालणार सिंगल प्रोडक्ट आपल्याकडे आहे. आज तुम्ही साक्षी आहे, जे कोणी इतर रिझल्ट सांगून गेले हे कोणी सेलिब्रिटी नव्हते मित्रांनो.
कोणती ऐश्वर्या राय आणली नव्हती, कोणता अमिताभ बच्चन आणला नव्हता. हॅलो, हे सर्व तुमच्या मधलेच लोक होते मित्रांनो, ज्यांनी अमृत ज्यूसची माहिती ऐकली, अमृत ज्यूस घेतलं, सेवन केलं आणि त्याचा तो रिझल्ट आज तुमच्या समोर सादर केला. हे सर्व बरोबर आहे. रिझल्ट हा प्रामाणिक होता. हॅलो, रिझल्ट हा प्रामाणिक होता कारण त्यांनी तो यूज केला. रिझल्ट हा प्रामाणिक होता जो त्यांनी यूज केला आणि यूज केल्यानंतर तुम्ही बघितलं त्याचा असर काय झाला. आज मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट येतात. रियांची वारंवार चर्चा काय होते, रियांश अमृत ज्यूसची चर्चा काय होते मित्रांनो, थोडस याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आज रियांश बीमारी अनेक, इलाज सिर्फ एक, रियांश अमृत ज्यूस. आज तुम्ही कोणताही आजार सांगा, आम्ही गॅरंटी देत नाही आजार बरा होईल. तुम्ही वापरा, तुम्ही वापरा, तुम्ही यूज करा, गॅरंटी देणारे तुम्ही बनता. आम्ही फक्त यूज करायला सांगतो मित्रांनो, वापरायला सांगतो मित्रांनो. आणि जे वापरले, ज्यांनी यूज केलं ते इथे येऊन त्यांचे रिझल्ट सांगितले. हॅलो, ते येऊन त्यांचे रिझल्ट सांगतात. आज जेवढे लोक ज्यांनी अमृत ज्यूस यूज केलं नसेल ना मित्रांनो, तर आज इथं बसलेल्या तुमच्या शेजारी एक एक व्यक्तीकडं असा पिटारा ढिगारा आहे रिझल्टचा. सांगायची वेळ आली ना, आज लाखो रिझल्ट इथं बसलेल्या चेअर मध्ये लपलेले. हे सर नो, हे सर नो. आणि रिझल्ट काय यार, तुम्ही ऐकलात, मुळव्याध, मुतखडा, डायबिटीस हे तर आजार आता आपल्याला किरकोळ वाटायला लागले. अहो, ज्यांना ब्लॉकेजेस आहे न चिरफाड करता रियांश अमृत ज्यूस घेतलं आणि ब्लॉकेजेस क्लिअर. ज्यांना पॅरालिसिस आहे, प्रोडक्ट घेतलं आणि पॅरालिसिस क्लिअर. ज्यांना मुलं होत नाही, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले लग्नाला, आणि ज्या पद्धतीनं रियांश अमृत ज्यूस त्यांना घ्यायला सांगतोय आपण, त्या पद्धतीनं ते घेताय आणि यूज करताय, मुलं त्यांना होत आहे. मुलं त्यांना होत आहे. असे काही रिझल्ट आहे ज्या बाळांना बघा तुम्ही, असा काही रिझल्ट ऐकला असेल. आपल्या इथं विष्णू सर आलेले पुण्याच्या टीम मधून, त्यांचा रिझल्ट आहे की एक बाळ असं पण मिळतं, लाखो बाळांमधून त्याला असा प्रॉब्लेम असतो की बाळ ज्यावेळेस जन्म होतो सर्व बॉडी क्लिअर, सर्व पार्ट क्लिअर, पण त्या बाळाचं शरीर रक्त तयार करत नाही. मग अशा बाळाला बाहेरून रक्त द्यावं लागतं आणि ते बाळ जास्त दिवस जीवन जगत नाही मित्रांनो. जास्त दिवस जीवन जगत नाही त्याच्या मागचं कारण, प्रत्येक वेळेस जे ब्लड, जे रक्त तुम्ही शरीरात भरता, हे शरीराला प्रत्येक वेळेस मॅच होईल असं नसतं यार. मग त्या बाळाचं वय जे असतं ना, जास्तीत जास्त त्याची जी लाईफ असते वयाची, हे 8, 9 ते 10 वर्ष जगतं. तर विष्णू सरांच्या टीम मध्ये अशा बाळाला त्या प्रोडक्टचा माहिती समजले, आई वडिलांनी ते प्रोडक्ट घेतलं, घेतल्यावरती एकदा हसले की साहेब मागले 8 वर्ष आम्ही याच्यासाठी वेगवेगळे डॉक्टर करतोय हो, आणि आम्ही आता उमेद सोडून दिली, उमेद सोडून दिली, फक्त तुम्ही आलात, तुम्हाला नाराज करायचं नाही म्हणून हे प्रोडक्ट घेतोय आणि यूज करतोय. मित्रांनो, प्रोडक्ट घेतलं, यूज केलं, सांगायला आवडेल जिथं मेडिकल सायन्सने, जिथं मेडिकल सायन्सने हात टेकले, रिझल्ट नाही देऊ शकले, माझ्या मित्रांनो तेच आपल्या अमृत ज्यूसनं विदिन 1.5 महिन्यामध्ये बाळाचं ब्लड चालू करायला सुरुवात केली. सो इथं पैसा तर भरपूर आहे मित्रांनो, पैसा, आणि तुम्ही पण पैसा भरपूर जीवनामध्ये बघितला असेल, पण रियांश मध्ये ज्यावेळेस पैसा कमवताना आणि असे रिझल्ट ऐकताना त्या पैशामध्ये एक आत्मिक समाधान, या पैशा पलीकडचं आत्मिक समाधान रियांश तुम्हाला देत आहे मित्रांनो. मग मला सांगा, एवढे जे रिझल्ट आहे, काय हे प्रोडक्ट ते रिझल्ट देत आहे? काय प्रोडक्ट ते रिझल्ट येते? काय अवकाश आहे प्रोडक्टची काय हे रिझल्ट देणं? मित्रांनो, ज्याला तुम्ही मानता ना, जे नेचर आहे, ज्याला आपण नाव दिलंय ईश्वर, अल्लाह, वाहेगुरु, जीजस, गॉड आहे, तर तो एकच, त्याच्या असलेला साक्षात्कार म्हणजे
ज्यूसचे रिझल्ट आहे मित्रांनो. आज तुम्ही कोणी देऊ नये मित्रांनो, पण ज्या फॅमिलीमध्ये अमृत ज्यूस घेऊन जातो ना, रियांश अमृत ज्यूस, तुम्ही देवापेक्षाही कमी नसता. जोपर्यंत तुमची लाईफ आहे ना, जोपर्यंत तुमचं कुटुंब आहे ना, तोपर्यंत ती फॅमिली तुमच्या कुटुंबासाठी दुआ आणि आशीर्वाद मागणार. ही गॅरंटी आज तुम्ही देतो मित्रांनो. हे काम करायला रियांश तुम्हाला देतो मित्रांनो, आणि गॅरंटी देतो मित्रांनो ह्या प्रोडक्टची. जे प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस हे पहिल्या दिवसापासून आपण बनवलंय ना, जोपर्यंत मधुकर जाधवच्या बॉडीमध्ये आत्मा आहे ना, तोपर्यंत या प्रोडक्ट कधी चेंज होणार नाही, गॅरंटी देतो. कारण आज रियांश एवढे चालतंय ना, आज जर रियांश एवढं चालतंय तर कंपनीचा पहिला आत्मा रियांश अमृत ज्यूस आहे. आणि अमृत ज्यूस मध्ये फॉल्ट ना, समजून घ्या मित्रांनो, रियांशच्या नेचर मध्ये फॉल्ट. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, तोपर्यंत अमृत ज्यूसचे रिझल्ट कधी कमी होऊ देणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. मित्रांनो, हे झालं प्रोडक्ट विषय. आज जर बघितलं, बरेचदा असं होतं कंपन्यांमध्ये, एक तर कंपनीचं सलग प्रोडक्ट चांगला असेल तर बिझनेस प्लॅन चांगला नसतो, आणि बिझनेस प्लॅन चांगला असेल तर प्रोडक्ट चांगलं मिळत नाही. हे सर नो. पण जर आज आपण बिझनेस प्लॅन जर बघितला ना मित्रांनो, जे तुम्ही क्रिप्टो कॉइन वगैरे चपटो जे करताय ना, किंवा कोणी करत असेल, तिथं फक्त तुम्ही ते इन्कम ऐकलं, तुम्ही फक्त तिथं ते इन्कम ऐकलं, रियांश तुम्हाला देता येत नाही. इथं बरेचसे नेटवर्कर पण असतील, ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमधून देखील आलेले असतील आज रियांश मध्ये. मित्रांनो, का 8-18 महिन्यामध्ये डायमंड होऊन 1 CR कमवणं पॉसिबल आहे? हॅलो, लोकांचे आयुष्य गेले तरी 25 लाखापर्यंत पोहोचू शकले नाही MLM मध्ये. हॅलो, आयुष्य गेले, काही तर ऍक्सिडेंट मध्ये गेले मित्रांनो काम करत असताना. फॅमिलीला घंटा देखील मिळाला नाही, कारण ओनरचं नेचरच नव्हतं. ओनर आलं होतं फक्त त्याच्याच 20-25 लाखासाठी. हॅलो, ओनर आला होता त्याच्या 20-25 लाखासाठी. लीडर कधी त्याच्या कंपनीमध्ये 1 करोडचं स्वप्न बघेल? हॅलो, ओनर आला होता फक्त त्याच्या 20-25 लाखासाठी. कधी लीडर त्याच्याकडं 1 करोडचं स्वप्न बघेल? संपले मित्रांनो लोक. कंपन्यांनी बिझनेस प्लॅन दाखवले, पैशावाले दाखवले, पण तिथं दाखवलं तुम्ही 3 वर्ष पहिल्यांदा एज्युकेशनला महत्व द्या, पैशाकडे बघू नका, पैशाकडे बघू नका. 3 वर्ष तुम्ही एज्युकेशनला महत्व द्या, आणि नंतर मग तुम्हाला 20,000, 30,000, 40,000 हा तुमचा महिना चालू होईल. असं आपल्याला सांगण्यात आलं तिथं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. आणि मग तिथं तुमचा तेवढा महिना चालू होईल, आणि मग 5 वर्षात तुम्ही किमान 1 लाखापर्यंत पोहोचताल. 5 वर्षात तुम्ही 1 लाखापर्यंत पोहोचताल. मित्रांनो, ट्रेंड चेंज झालेला आहे. ते त्या इंडस्ट्रीज मध्ये क्रिकेटच खेळत होते. उदाहरण दिलं ना, ते त्या इंडस्ट्रीज मध्ये क्रिकेटच खेळत होते, पण ते क्रिकेट होते सुनील गावस्कर आणि राहुल द्रविडच्या काळातलं. ते क्रिकेट होतं सुनील गावस्कर आणि राहुल द्रविडच्या काळामधलं. टिकून राहायचं, विकेट पडून नाही द्यायचं, टेस्ट. हॅलो, टिकून राहायचं, विकेट पडून नाही द्यायचं, टेस्ट क्रिकेट. हॅलो, आणि त्या टेस्ट मध्येच बेस्ट होते. हॅलो, बरेचसे जण असे असेल जे टेस्ट क्रिकेट खेळत असेल, म्हणजे मी ज्याला जनरेशन प्लॅन बोलतो. टिकून राहायचं, विकेट पडून नाही द्यायचे, पण मागचे प्लेअर गळून जातात. हॅलो, मेन प्लेअर जिवंत, दरवेळेस नवीन, नवीन याची फॅक्टरी चालू. कारण एज्युकेशन सिस्टम याला काही गार पडू देत नाही, आणि मागच्याला जोपर्यंत पेमेंट येत नाही, एज्युकेशन सिस्टम पण त्याच्यासाठी काही काम करत नाही.
हॅलो, बरोबर ना? या गोष्टी ज्या वेळेस मी लक्षात घेतला, बिझनेस प्लॅन बनवल्या, आज आपला बिझनेस प्लॅन बघितला ना मित्रांनो, तर हा क्रिकेटच आहे. पण हा क्रिकेट हा द्रविडच्या काळातला नाही, तर MS धोनीच्या काळामधला 2020. हॅलो, हा क्रिकेट आहे MS धोनीच्या काळामधला 2020, जिथं धोनी पण बघायला मिळतात, जिथं विराट कोहली पण बघायला मिळतात, जिथं सूर्यासारखा प्लेअर पण तुम्हाला बघायला मिळतो. अनेक प्लेअर तुम्हाला बघायला भेटतात, फक्त 11 प्लेअर नाही मिळत. हॅलो, मग हेच 2020चा असर आहे का आज रियांश कडे लाखो कमावणारे लाखो लोक आज रियांश मध्ये मित्रांनो. आणि काय बिझनेस प्लॅन आहे? बिझनेस प्लॅन काय बायनरी मध्ये बघितलं मित्रांनो, ज्यावेळेस बायनरी असते ना, बायनरी फक्त बायनरी मध्ये बघितलं तर व्यक्ती फक्त त्याच्या पेमेंट लिंक कडेच काम करत असतो, तिकडेच लक्ष असतं. हॅलो, आपला बिझनेस प्लॅन बघा मित्रांनो, ज्याला बिझनेस समजतो त्यांनी बघा, तुमच्या पॉवरला जरी तुम्ही केलेला डायरेक्ट एक तर आपला जे स्पॉन्सर इन्कम आहे ते बायनरी इन्कम वरती आपण 50% 100% देतोय. सर नो, बरोबर आहे? तुमच्या पॉवरला जरी एक व्यक्ती ज्याला तुम्ही डायरेक्ट आणलंय आणि त्याला जरी सांभाळलं ना पॉवरला, तरी तो त्याची कॅपिंग तुम्हाला देतो 70,000 वीक. म्हणजे रियांचा बिझनेस प्लॅन आणून आपण सतत सावत्र केलं नाही. आणि त्याचा जोर बघा सर, आज 18 महिन्यामध्ये लोक डायमंड बनतायत. पॉवर ऑफ स्पॉन्सर इन्कम, SBI इन्कम. हॅलो, पॉवर ऑफ स्पॉन्सर इन्कम. तर बिझनेस प्लॅन एकदम जबरदस्त आहे. आणि बऱ्याच लोकांना डाऊट येतो, सर बिझनेस प्लॅन ज्यावेळेस कंपन्या मोठ्या होतात ना, कंपन्या मोठ्या होतात त्यावेळेस हा बिझनेस प्लॅन पुढे जाऊन चेंज करतात, ट्रिमिंग लावतात. मित्रांनो, जसा अमृत ज्यूसची गॅरंटी ना, तसं माझ्या विश्वास ठेवा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, बिझनेस प्लॅन लाईफ मध्ये कधी चेंज होणार नाही, ही गॅरंटी. कधीही चेंज होणार नाही मित्रांनो, कधीही चेंज होणार नाही. कारण ज्या वेळेस बिझनेस प्लॅन हा चेंज होतो ना मित्रांनो, ज्यावेळेस बिझनेस प्लॅन हा चेंज होतो, किमान निम्मी टीम तुटलेली राहते. हॅलो, ओनरला घंटा फरक पडत नाही, तो तर चेअरवर बसले राहतो. फरक पडतो जो खरा नेटवर्कर असतो, कंपनीसाठी काम करत असतो ना, फरक मित्रांनो त्याला पडतो. हॅलो, तर जीवनात तुम्हाला एकच सांगल, बिझनेस प्लॅन कधी आपला चेंज होणार नाही. आणि जीवनात तुम्ही जर रियांश मध्ये आले ना मित्रांनो, रियांश मध्ये एवढा मजबूर करेल ना तुम्हाला, साला आयुष्यात परत दुसरी कंपनी करण्याचा मोकाच देणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण रियांशची जी स्थापना केली, कंपनीची जी स्थापना केली ना माझ्या मित्रांनो, ही फक्त पैशासाठी केली नाही मित्रांनो. आणि ही फक्त वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष कंपनी चालवायची म्हणून स्थापना केलेली नाही मित्रांनो. माझं इंटेन्शन, माझं वैयक्तिक मत ह्या कंपनीसाठी असं आहे, तुम्हाला सगळ्यांना बघून, की कंपनी आपल्याला पिढी दर पिढी चालवायची, त्यानुसार मी कामाला लागलेलो मित्रांनो. काही लोक याला मजाक बनवायचे, पण 5 वर्षात आल्यानंतर बोलले आता कंपनी टिकू शकते. हॅलो, कंपनी टिकू शकते. मित्रांनो, तळमळ कुठून आली? एवढं लोकांना करण्यासाठी ही तळमळ कुठून आली? मित्रांनो, आज तुम्ही ज्या चेअरवरती बसलेले आहात ना, काही वर्षापूर्वी तुम्ही ज्या घरामधून आलेले आहे ना, काही वर्षापूर्वी मधुकर जाधव पण त्याच घरामधून आलेले आहे. कदाचित तुमच्या घरामध्ये चांगलं राहत असाल, चांगलं खात असाल, घरदार चांगलं होतं. त्या मधुकर जाधवच्या घर जे होतं ना, आई वडील मजूर होते मित्रांनो. घर आई वडिलांना त्यांच्या आई वडिलांकडून भेटलं होतं. पाठीमागे धाबा आणि पुढे पत्रा. ज्यावेळेस पावसाळा चालू व्हायचा ना, दुसऱ्याच पावसाळ्यामध्ये मित्रांनो धाबा पूर्ण गळून खाली यायचा आणि घरातले भांडे कमी पडायचे, एवढं छत गळत असायचे पुढलं पत्रा. मग आम्ही 5 भावंड तेवढे एका जागेमध्ये रात्रभर जागे राहायचो.
खाली 50 रुपयाचा 100 रुपयाचा निळा काळा कागद देखील त्या पत्रावर टाकायला नसायचा आमच्याकडे. एवढी गरिबी बघून आलेलो आहे. ज्यावेळेस पावसाळा चालू व्हायचा मित्रांनो, एक 15 वर्ष जुना पावसाळा बघा, 15-15, 20-20 दिवस पाऊस थांबत नसायचा. हे सर मित्रांनो, त्या काळामध्ये एका मजुराच्या घरामध्ये काही किलोनी काही राहत, पावशर पण खूप छटाक आणि 100 ग्रॅम वरती आणायचे जे पैसे येतील त्यामधनं. ज्यावेळेस पाऊस चालू व्हायचा 2-3 दिवस मस्त आमचं जीवन चालायचं मित्रांनो. पण ज्या पण वेळेस 2-3 दिवस पाऊस चालूच आहे त्यावेळेस घरात काय नसायचं. मग आई शेजारी पावसात जे आपल्या रिकाम्या जमिनीमध्ये जे तांदूळ ज्याची भाजी येते, इकडे काय बोलतात तांदूळ ज्याच्या भाजी, ती तांदूळ ज्याची भाजी आणायची, काहीतरी मिरची वगैरे हे करायची, ठेसायची ती तांदूळाची भाजी, आणि घरी जे बाजरीचं पीठ असायचं ते करून आम्हाला चारायची मित्रांनो. 2-3 दिवसात मिरच्या पण खतम, बाजरीचं पीठ पण संपलेलं. मग करायचं काय? तर त्या काळामध्ये मग बघा, पूर्वी आपल्याकडे शेवया व्हायच्या. आज सर्व मशिनरी आल्या, त्यावेळेस आपल्याकडे देखील मशिनरी असायची, पण कोणती? एक फळी असायची आणि त्या फळीवरती दोन्ही बाजूनी शेवया यायच्या, ते तोडायच्या. त्या काळातल्या त्या शेवया आईनं घरात करून ठेवलेल्या असायच्या. मग त्या खायचो, खायला खूप सुंदर वाटायचं, कारण त्याच्यामध्ये उकडल्यानंतर टाकायला साखर राहायची मित्रांनो. साखर राहायची, साखरनी त्या शेवया अति छान लागायच्या. पण 2-3 दिवसात साखरच संपायची, आणि साखर संपल्यानंतर मग मात्र शेवया नावडीते चावरीच्या आवडतच नसायच्या. कारण बिना साखरेच्या शेवया किती खाणार यार, किती खाणार? मग तसंच 2 घास काढलं का दिवसभर तिथं पडून राहायचं. त्या दिवशी शपथ घेतली, यार मधुकर जाधव, तू जर एवढा आहे आणि तुझी फॅमिली असं खात असेल तर मर्दा उठ आणि फॅमिली बदलण्याची जबाबदारी घे. मित्रांनो, 4थी मध्ये होतं, इयत्ता 4थी पासून कामाला सुरुवात केली. शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची, शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस कोणाच्या तरी शेतामध्ये जायचं. गावाकडे काही फॅक्टरी नसते, कोणती इंडस्ट्रीज नसते मित्रांनो. कोणाच्या तरी शेतामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी काम करायचं. त्या ठिकाणी काम करायचं, जे पैसे येतील ना त्या पैशामध्ये ते पैसे जशाच्या तसे घरच्यांना द्यायचे. उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्ट्यांमध्ये काम करायचं, ते पण पैसे शिक्षणासाठी आणि घरच्यांसाठी कमवायचं. मित्रांनो, काम करत गेलो, एका बाजूला शिक्षण चालू होतं, कधी शेती काम, कधी गवंड्याच्या हाताखाली गेलो, कधी सेंट्रिंग काम. म्हणजे मला सांगायचं काय, आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे ना, मधुकर जाधव पण तुमच्यापेक्षा बिकट परिस्थितीमधून आज इथून आलेला आहे. तर काम करत गेलो बोलतात ना, चांगलं काम असेल तर त्याची दाद तो देतो, फक्त तुमच्या कर्मावरती विश्वास पाहिजे. काम करत गेलो, अनेक काम केलं, एक तर माइंड होता का कोणत्या हाताखाली काम नाही करायचं. कारण जी परिस्थिती बघितली ना, ती परिस्थिती पुढे 10,000, 15,000, 20,000, 30,000, 50,000 येऊन परिस्थिती बदलणारी नाहीये. हा माइंडसेट त्यावेळेसच होता. मग काय करायचं, तर 10 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग केली मित्रांनो. मार्केटमध्ये जे नवीन प्रोडक्ट असेल ते स्वतःच्या बेसवरती, स्वतःच्या जीवावरती विकत आणायचं मनीष मार्केट मधून, आणि ते विकायचं इकडे येऊन डोर टू डोर. 10 वर्ष ते केले. पण आज जसं तुम्हाला इथं कोणीतरी बोलवलंय ना, असं मला असं बोलवण्यात आलं मित्रांनो. आणि त्यावेळेस मी बघितलं, मला बोलवलं, आणलं, आणि खूप लोक इथं बोलत होते, मी एवढे कमवले, मी तेवढे कमवले. मित्रांनो, आज डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्ही ज्यावेळेस पहिल्या कंपनीमध्ये, रियांचं पहिले असेल तरी आणि अगोदरच्या पहिल्या कंपनी असेल तरी, ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये एंट्री करताना कुठलाही बिझनेस प्लॅन बघून नाही, कुठलाही प्रोडक्ट बघून नाही, साला ही कंपनी आपलं आयुष्य बदलून देईल आकडेवारी बघून आपण इकडे येतोय. माझी देखील सुरुवात झाली मित्रांनो, आकडेवारी बघितली आणि मला जे राईट प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो बघितला, सुरुवात केली. पण बघितलं कंपनी बिझनेस प्लॅन एक सांगती
आणि प्रॅक्टिकली बिझनेस प्लॅन तर दुसऱ्याचे. तिथे हेळसांड झाली. दुसरी कंपनीचा प्लॅन लय भारी चालला. 6 महिन्यांनी प्लॅन चेंज. हाय ती टीम निघून गेली. कंपनी 3 महिन्यानंतर बंद पडली. मग काय, तिसरी कंपनी. आणि त्या कंपनीमध्ये, त्या तिसऱ्या कंपनीमध्ये जी मला परिस्थितीची जाणीव होती आणि चांगली कंपनी पाहिजे होती, फक्त पाठीवर हात ठेवणाऱ्या मधुकर जाधवला कोणतरी पाहिजे होता. काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती माझ्यामध्ये होती. मित्रांनो, ती कंपनी भेटली, काम केलं. माझ्या पुढे कंपनीमध्ये 17,000 लोक होते. त्या 17,000 लोकांना चिरत कंपनीचा पहिला डायमंड बनलो विदिन 6 महिन्यामध्ये. आणि 1 करोड आम्ही आमची गरिबीची, दरिद्रीची जी मुळं होती ना माझ्या कुटुंबाला, ती पूर्णपणे काढून टाकली मित्रांनो. दुसऱ्या वर्षी ब्लू डायमंड, 3 लाख लोकांची टीम, 27 राज्यांमध्ये काम. ज्या मुलाच्या घरी कधी सायकल बघायला नव्हती, कधी रेल्वे प्लॅटफॉर्म वरती गेला हा मुलगा, तर कधी तिकीट कोणत्या जागेवरती काढायचं, कोणत्या प्लॅटफॉर्म वरती काढायचं, कोणत्या लाईनीला काढायचं माहिती नाही. ह्या डायरेक्ट सेलिंगने ह्या मुलाला 15 दिवसाला विमानाचा प्रवास दिला. मित्रांनो, ज्या वेळेस या परिस्थितीची जाणीव होती आणि एक समजला, अरे मधुकर जाधव, चला तुला गल्लीतलं कुत्र पण विचारत नव्हतं रे, पण आज हा एवढा मान, हा एवढा सन्मान तुला जो मिळतोय ना, हा मिळतोय या डायरेक्ट सेलिंग. मला माहिती नाही मित्रांनो, आज डायरेक्ट सेलिंग तुम्हाला काय. आज डायरेक्ट सेलिंग माझ्या नजरेनं बघितली, माझ्या विचारांना ऐकली, तर हे डायरेक्ट सेलिंग मला माझी आई आहे, माझे माय आहे, माझे वडील आहे आणि माझं देव पण आहे. तर आज एवढं मला घडवलं आणि मग जाणीव झाली, कारण मधुकर जाधव तुला कोण विचारत नव्हतं, तुला जे बनवलं या डायरेक्ट सेलिंगनं. मग असे मधुकर जाधव आज समाजामध्ये असंख्य, फक्त त्यांना राईट प्लॅटफॉर्म पाहिजे सरनो. मित्रांनो, बस त्या मधुकर जाधव साठी रियांची स्थापना केलेली. आणि तुम्ही माझ्या विश्वास ठेवला, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. ज्या परिस्थितीतून मी आलोय ना मित्रांनो, ज्या परिस्थितीतून मी आलोय, तुम्हा एखादा पण तिथं जाऊ देणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. हीच गॅरंटी प्रकाशजी तामशेकर सरांना दिली. त्यांच्या अगोदर 2-3 नांदेडचे आले, त्यांच्या अगोदर 2-3 नांदेडचे आले, हीच गॅरंटी दिली. नाही विश्वास ठेवला, प्रकाशजी तामशेकर त्यांनी विश्वास ठेवला. आज बघताय 18 महिन्यात डायमंड. हॅलो, त्या तुमच्यामध्ये जर ह्या हार्टला, तुमचा हार्ट जर टच होत असेल, एकदा विश्वास ठेवा मित्रांनो. जास्त नाही, फक्त 3 वर्ष रिया सिस्टम जसं सांगेल त्या पद्धतीनं काम करा. आज पैसा 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 तुम्ही बोलताय ना मित्रांनो, एवढा प्रॉब्लेम ह्या पैशाचा तुमच्या जीवनामध्ये करून देईल ना, का पैसा कुठं खर्चायचा एवढी तुम्हाला बिकट अवस्था. कारण गरिबी काय राहते ना मित्रांनो, खूप जवळून बघितलेली आहे. बस गरिबी काय राहते नाही, खूप जवळून बघितलंय. चाल 100 मेकडं पोरग जरी श्रीमंताचं असेल ना आणि चालत असेल तर ये ना बाळा, जेवला का नाही, ते 5 रुपये आणि त्याला कॅडबरी घेऊन दे. हॅलो, आणि गरीबाचं 2 दिवसापासून भुकेला असेल ना, चाल कोणी कुत्र पण त्याला विचारत नाही आणि कोणच्या डोळ्यात पाणी पण येत नाही. मित्रांनो, तिथपर्यंत बघितलं मी. आणि खरं आहे का खोटं आहे, तिथपर्यंत बघितलं मी. म्हणजे एक गोष्ट बघितली, आज समाजामध्ये माणूस आहे ना, माणसाला 0% इज्जत आहे त्याच्यासोबत असलेल्या पैशाला. आणि जो कोणी गरिबीमध्ये राहतो ना मित्रांनो, गरीबाचा कोणी मित्र नसतो यार, गरीबाचा कोणी नातेवाईक नसतो आणि गरीबाला कोणी दारात पण उभं करत नाही. जगामध्ये सगळ्यात इमानदार जर कोण असेल, साला गरीबच असतो. एक गोष्ट बघितली आणि ज्या वेळेस मग एवढे करोडो रुपये मला यायला लागले ना मित्रांनो, त्यावेळेस जे पाहुणे कधी आमच्याकडे येत नसायचे ना, जे कोणी पाहुणे आमच्याकडे येत नसायचे, ते पाहुणे आता फोन करायला लागले, बोलायला लागले, मधू भाऊ
काय तो आम्हाला विसरलात का? एक तर वैरीला नेला घेऊन या की घरी. आई कशी आहे, भाऊ कसा आहे. त्यावेळेस एक कळलं यार, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. पैसा जिसके पास, दुनिया उसकी दास, बाकी सब बकवास. ही गोष्टीची जाणीव झाली आणि मग कंपनीला लागलो. मित्रांनो, आज तुम्ही ज्या परिस्थितीमधून आलेले ना, आज जेवढी गरिबी बघितले ना, आणि आज जर तुम्ही या मधुकर जाधवला ऐकताय ना, तर लक्षात घ्या, तुमच्या कष्टावरती तुमचा जो विश्वास असेल ना, तुमच्या प्रामाणिकपणावरती तुमचा विश्वास असेल ना, तुमच्या नेचरवरती तुमचा जो विश्वास असेल ना, जसं प्रकाशजी तामशेकर सर यांनी रियांच्या हातामध्ये हात दिला, रियांशला साथ दिली, आज करोडपती झाले. जर तुम्ही ते करताय ना, बस आज तुमच्या गरिबीचा शेवटचा दिवस ही मी गॅरंटी देतोय. तर तुम्हाला उठावं लागेल आणि काम करावं लागेल. तर का तुम्ही काम करायला तयार? काम करायला तयार का? तुम्ही काम करायला तयार? मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही काम करताय रियांश मध्ये, तुम्ही काम करताय, मित्रांनो, तुम्ही तुमची चांगली लाईफ जगा. तुमच्या घरामध्ये सुख आहे ना, तुम्ही जगा यार, जगा. आज त्याच्यासाठीच तुम्ही रियांश मध्ये काम करताय. पण तुम्ही प्रामाणिक काम करत असताना, चांगलं काम करत असताना, तुम्ही एक रिअल नेटवर्कर आहात रियांचे, आणि रिअल नेटवर्कर हा प्रामाणिक असतो. तसं जर तुम्ही काम केलं त्या प्रामाणिकपणाचं, उद्या फॅमिलीमध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम येऊ द्या, मला माहिती नाही तिथं तुमचे मित्र येतील का नाही, मला माहिती नाही तिथं तुमचे नातेवाईक येतील का नाही, पण ज्या दिवशी प्रॉब्लेम येईल, मधुकर जाधव रियांश सिस्टम त्या क्षणाला तुमच्या सोबत असेल. फक्त मला प्रकाशजी तामशेकर सरांसारखा प्रामाणिक माणूस पाहिजे. यायला तयार, यायला तयार, यायला तयार, यायला तयार. तुमच्या मधलंच व्यक्तिमत्व आज रियांशने बघा ना काय बनवलंय. आणि आज त्यांच्यामुळे आज लाखो लोकांच्या घरात आज रोजगार गेलाय. आज लाखो लोकांच्या घरामध्ये मित्रांनो आज आरोग्य गेले. सरनो, आज तुम्हाला पण नेचरने तो एक मोका दिलेला आहे. आज तुम्हाला देखील नेचरनं ते संधी दिलेलं आहे. बोलतात ना, देव स्वतः येत नसतो, कोणाच्या तरी रूपात येतोय. सरनो, देव स्वतः येत नसतो तर कोणाच्या तरी रूपात येतो. आज रियांश आणि ज्याने तुम्हाला बोलवलंय ना, तो तुमच्या फॅमिलीसाठी देव आहे. त्याला धरा, सांभाळा आणि त्याच्यासोबत रियांशची सुरुवात करा. मित्रांनो, जे पण आता डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स आलाय ना, मी गॅरंटी देतो त्याच्यातला 0.1% देखील तो बॅड एक्सपिरियन्स रियांश मध्ये येणार नाही. ही मी गॅरंटी देतो. आज रियांश मध्ये लोक याला तरसायला लागले. आज बोलतोय मी, पहिली कंपनी डायरेक्ट सेलिंग मध्ये, ज्या कंपनीमध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे डायमंड लोक लाईनीने यायला तयार झालेले. हॅलो, लाईनीने यायला तयार झाले. मोठमोठ्या कंपनी मधले जे डायमंड आहे, ज्यांचं इन्कम चांगलं आहे, ते बघताय आज रियांश काय. आणि माझं पण स्वप्न आहे मित्रांनो, रियांश मध्ये जे लोक असतील ना, लोक जे इथं नेटवर्कर म्हणून काम करतील, जे लोक असतील, ह्या सर्वांना येणाऱ्या 3 वर्षामध्ये जर डायरेक्ट सेलिंग मध्ये टॉप 10 अर्नरचं कोणी काढलं ना, तर रियांशच राहणार. ही एक वचन तुम्हाला ताकद आज आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये. आणि बिझनेस प्लॅन सोबत आज आपली एज्युकेशन सिस्टम आहे. आज आपली एज्युकेशन सिस्टम एक रिअल नेटवर्कर काय पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं काम पाहिजे हे तुम्हाला शिकवतंय, ना की बिझनेस. मित्रांनो, कंपनी टिकले ना, बिझनेस येण्याचे. मला बिझनेसची लगेच भूक नाहीये. 3 झाले ऑटोमॅटिक येणार आहे. सर नो, पहिल्यांदा माणूस घडला पाहिजे. हॅलो, माणूस घडला, पैसा ऑटोमॅटिक येणार आहे, बिझनेस ऑटोमॅटिक येणार आहे. तर पहिल्यांदा आमचं डेव्हलपमेंट जे आहे ते माणसावरती असतंय. मित्रांनो, माणसावरती आम्ही काम करतोय. आणि माझी इच्छा आहे का इथं जो येणारा व्यक्ती आहे ना, हा फक्त तो एकटा यायला नको,
तर रियांश मध्ये असं काही छान प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी तयार करायचं का जर लेडीज आली ना त्याला वाटलं पाहिजे माझ्या नवऱ्याने पण माझ्यासोबत काम केलं पाहिजे, जर एक जेंट्स आला ना त्याला वाटलं पाहिजे का माझ्या वाईफने पण माझ्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे रियांश मला एक फॅमिलीयर बिझनेस तयार करायचा आहे, असं माझं नेचर आहे. असं मला काम करायचं या ठिकाणी. तर हे काम करण्यासाठी आज लाखो लोकांनी, या 5 वर्षात 5 लाख लोकांनी मला या ठिकाणी माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला, माझ्या सोबत आले, माझी ताकद बनले आणि लोकांचं आरोग्य नीट करत गेले, त्यांना हेच गेले आणि त्या लोकांकडून त्यांना वेल्थ मिळाली. मित्रांनो, जर आज तुम्हाला तुमची परिस्थिती इथं सुधारायची असेल तर आज मधुकर जाधव नांदेडमध्ये आलेला आहे. तुमच्या परिस्थिती सुधारण्यासाठी जर तुम्हाला वाटतंय कोणता प्लॅटफॉर्म पाहिजे तर तो रियांश आहे का? तुम्ही हात द्यायला तयार आहे का? तुम्ही हात द्यायला तयार आहे का? मित्रांनो, जर हात द्यायला तयार आहे ना, स्टार्ट व्हा. येणाऱ्या काही वर्षात करोडो अकाउंटला येणार, ही गॅरंटी मिळते. तर का तुम्ही काम करायला तयार? आवाज उपरवाले काम करायला तयार. मित्रांनो, आज जर तुम्ही काम केलं नाही तर बघा, आज जर तुम्ही काम केलं नाही तर आज तुमची पिढी बर्बाद करायला एक क्रिकेटर तयार झाले. जंगली रमी पे आव ना महाराज. आज ते काम करायला तयार झाले. तुम्हाला यावं लागेल पहिल्यांदा पिढी वाचवण्यासाठी रियांश मध्ये. त्यांना काही घेणं देणं नाही. हॅलो, आज अक्षय कुमार ज्याला तुम्ही रोल मॉडेल समजताय, आज अजय देवगण ज्याला तुम्ही रोल मॉडेल समजताय, आज ते म्हणताय विमन खाऊ. कित्येक लोक आज विमनमुळे मेली आहे कॅन्सर होऊन. हॅलो, त्या लोकांसाठी तुम्हाला रियांश मध्ये यावं लागेल. आज जर तुम्ही बघितलं तुमचा जीवनाचा रोल मॉडेल भाईजान थम्सअपची जाहिरात करतोय. हॅलो, आज शाहरुख खान किंग थम्सअपची जाहिरात करतो. बेटा बिर्याणी के साथ कोई थंडा नहीं, जोशीला पिते. यांच्या सांगण्यावरून आज लाखो घरातले लोक कॅन्सर होऊन मेली आहेत. हॅलो, मग जर हे आपण जे सेलिब्रिटी बघतोय यांच्यामुळे जर आपल्या पिढ्या बरोबर झाल्या, कधी ती बॉटल तुम्ही घेतली असेल हातात, कधी ती बॉटल त्यांना बघून तुमच्या मुलांनी घेतली असेल हातात. हॅलो, कधी ती बॉटल घरात आणून तुमच्या नातेवाईकांना दिली असेल. हॅलो, मग या भारत भूमीसाठी, या भारत मातेसाठी काम करायला कोण तयार आहे? अपना काम बनता भाड में जाए जाता. हॅलो, मग याच्यासाठी काम करायला कोण तयार? तर याच्यासाठी काम करायला रियांश अमृत ज्यूस घेऊन मधुकर जाधव तयार. या भारत मातेसाठी मधुकर जाधव तयार. सैनिक नाही होता आलं पण रिअल नेटवर्क मार्केटिंगची एक चांगली कंपनी करून हा मधुकर जाधव सैनिक होणार आहे. आणि जेवढे लोक सोबत आहे ना त्यांना सैनिकाप्रमाणेच बनवणार. का झालं, उद्या कुठेही जाऊ द्या, मला माहिती नाही तुमच्या इथला आमदार खासदार कोण असतील, कोण साहेब असतील, मला माहिती नाही, पण सगळ्यात जास्त इज्जत कोणती असेल ना तर रियांश फॅमिली मधल्या एक मेंबरची असेल. असं आपण या भारतामध्ये लोकांना आरोग्य देऊया आणि ते स्टेटस, इज्जत आपण इथं मिळूया. देशभक्त बनूया. मित्रांनो, आज भगतसिंग म्हणून कोणी फाशीला जायला तयार नाहीये. हॅलो, पण एक देशभक्त बनून अमृत ज्यूस घेऊन लोकांच्या घरामध्ये जाऊ नये. हॅलो, 2 लोक नाकारतील, 2 लोक शिव्या देतील, 2 लोक तुम्हाला टोमणे मारतील, पण ज्या वेळेस समोरचा कोणीतरी विश्वास ठेवला, अमृत ज्यूस घेईल, त्याला रिझल्ट येईल, ते 2 लोक शोधत तुमच्या घरी तुम्हाला बघत येतील, शोधत येतील. मित्रांनो, काय या पद्धतीनं आपण देशासाठी करू शकत नाही? हॅलो, करू शकत नाही? मग येऊ नये यार. का झालं आर्मी मध्ये नाही गेलो? आज रियांशची आर्मी म्हणून देशासाठी करूया. आज 5 लाख लोक एक आर्मी म्हणून रियांश मध्ये काम करताय आणि माझ्या नजरेने आज ते सुपर हिरो आहे आज या भारताचे.
पैसा तर गौण आहे मित्रांनो, पैसा गौण आहे. पैशाला अजिबात व्हॅल्यू देत नाही, कारण काम जर केलं टीम असेल ना, पैसा पायाची धूळ बनतो. जे अंबानीचे आहे, टाटाचे आहे, बाटाचे आहे, आणि अशा मी 5 लाख अंबानी आज रियांश मध्ये तयार केले मित्रांनो. फक्त त्यांना सांगितलं पैशाकडे बघू नका, पैसा मागं पडत येणार, तुम्ही माणसाकडे बघा. फक्त माणूस आहे, माणूस म्हणून सेवा करा. माणसाकडे बघा, माणसांचे आजार नीट करा, ते माणसं तुमचा आजार नीट करतील. ते माणसं तुमचा आजार म्हणून नीट करतील. तर आपण एक भारत मातेचे एक लेकर आहोत इथं, आई वडिलांची तर सेवा करतोय, पण या मातेची सेवा करण्याची आज वेळ आलेली आहे मित्रांनो. मधुकर जाधव मागच्या 5 वर्षापासून रियांश मल्टीट्रेड मधून हे सेवा करतोय मित्रांनो. तुम्ही करायला तयार? तुम्ही करायला तयार? भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, ह्या पद्धतीनं जर तुम्ही काम करताय ना, लक्षात घ्या पुढल्या 10 वर्षामध्ये याच रियांश मल्टीट्रेड मधून मित्रांनो, पुढल्या 10 वर्षामध्ये याच रियांश मल्टीट्रेड मधून मित्रांनो, आपण इंडिया सुपर कंट्री करू शकतो, ही गॅरंटी मी तुम्हाला. ताकद आहे या डायरेक्ट सेलिंगची. आज गव्हर्नमेंट याच्यासाठी सिरियस आहे. आज गव्हर्नमेंटचे जेवढे लॉ आहे डायरेक्ट सेलिंगचे, 1% नाही, 2% नाही, 5% नाही, 10% नाही, 50% नाही, 100% रियांश फॉलो करत आहे. आज टीडीएस असेल, कोणचं 425 जरी इन्कम त्याच्या अकाउंटला गेलं तरी रियांश त्याचा टीडीएस भरते मित्रांनो. आज जीएसटीला घेऊन कोणी आपल्याला बोलू शकत नाही मित्रांनो, कारण रियांश सर्व करेल, रियांश सर्व करेल, पण पैशासाठी तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या करिअरशी खेळणार नाही मित्रांनो, कधी खेळणार नाही मित्रांनो. सो जर आज इच्छा असेल ना, बोलतात प्रत्येक फॅमिलीमध्ये एक मेंबर असा असतो जो परमेश्वर त्याच्यात ताकद देतो, जे माझ्यामध्ये दिली, प्रकाश तामशेकर सरांमध्ये दिली, आज धगे सरांमध्ये दिली, आज खूप सारे इथं लीडर आहे, नाव घेणं पॉसिबल नाही, एवढ्या सर्व लीडर मध्ये दिली. ती ताकद तुमच्यामध्ये पण आहे. तो तुमच्या मधला एक कोणी मर्द आहे ज्याच्यामध्ये परमेश्वराने ताकद दिली का तू ये आणि तू तुझ्या फॅमिलीची पूर्ण गरिबी तोड. ती ताकद आहे. तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तो परमपिता तुमच्या सोबत आहे. पण त्या परमेश्वराला, परमपित्याला डोळ्यात घ्या, मनस्मरणात घ्या, आणि या रियांश मध्ये मित्रांनो तुमच्या फॅमिलीची गरिबी तोडणारा तुम्हीच असाल. हा रियांश तुम्हाला सिद्ध करून देईल. सर एवढं बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा मी येईल. खूप सारं आपण किमान 4-5 तास मस्त गप्पा मारू. हॅलो, मस्त गप्पा मारू. तुमच्यातला जो माणूस आहे हा काय करू शकतो, तुमच्यातला जो माणूस आहे हा काय करू शकतो हे त्यावेळेस मी दाखवेल. हॅलो, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत काय असतो आणि आपण कसं आपली गरिबी तोडू शकतो हे पुढल्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल. तत्पूर्वी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय रियांश, हर हर रियांश.